नेहमीप्रमाणेच डोशाचं पीठ कालवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, डोशा घातलेला आहे, त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आणि आता जे मला महत्त्वाचं सांगायचं आहे ते मी आत्ता तुमच्याशी बोलणार आहे, ताट घेत घेत. कारण की आता काकांनासुद्धा भूक लागलेली असणार. जाऊ शकतेस तू. तर काकांनासुद्धा भूक लागलेली आहे, मलाही भूक लागलेली आहे. तर आता हे काम करत करत मला तुम्हाला गप्पा मारायचं आहे. तुम्ही म्हणता एका ठिकाणी बसून तुम्ही का बोलत नाही? तर खरं सांगू का की असं कामही होतात आणि गप्पाही होतात, सगळंच होतं. तर त्यामुळे हा व्हिडिओ तू पण ऐक. तू पण टू व्हीलरवरती हिंडतीस रात्री संध्याकाळी, मी आत्ता जो व्हिडिओ करायला लागले तो ऐक. हां. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काल काय झालं माहिती आहे का, आता नवरात्रीच्या मुळे आरती असते. आरतीला आपण सगळीकडे जातो, सगळीकडे मांडव घातलेले आहेत, त्यामुळे गाड्या 4 व्हीलर जात नाही आहेत. त्यामुळे टू व्हीलरवरच हिंडायची पाळी यायला लागली आहे. टू व्हीलरवर आपण जातो आहे आणि सगळीकडे कसं व्हायला लागलं की वाहनं असतात आणि सगळीकडे हलचल असते, माणसं असतात. त्यामुळे जरा बिनधास्त राहतो आपण. म्हणजे आम्ही बायका आपलं पटपट पटपट आवरतो, आरतीला जातो. तसंच माझंही होतं आहे. मी पण पटापटा पटापटा आरतीला इकडे ह्या मांडवात जा, त्या मांडवात जा, असं मी आरतीला जात असते. कारण की मैत्रिणींनी देवी बसवलेले असतात, मैत्रिणींचे ग्रुप असतात. तर त्यामुळे रोजच्या दिवसाला मी अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण आरतीला जात असतो. तसंच मीही रोज आरतीला जाते आहे. पण आत्ताचा मला कालचा अनुभव तुमच्याशी शेअर करायचाच आहे. आणि तो अत्यंत म्हणजे मला असा भीतीदायक अनुभव आहे. कालच मी एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवरती की त्या ठिकाणी ते म्हणजे त्यांची 4 व्हीलरमधनं ते नवरा बायको कुठंतरी चालले होते आणि त्यांच्यावरती खूप जणांनी असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मोटरसायकलवरनं येऊन. आणि तो व्हिडिओ काढला गेला होता. म्हणजे ती जी बाई बसली होती, म्हणजे शेजारी बसली होती गाडीमध्ये, ती देवाचा जॉब करत होती, लवकर चला म्हणत होती, घाबरलेली होती. आणि व्हिडिओ चालू होता खूप लांबपर्यंत. आणि 2 गाड्या त्याच्यावरनं साधारणतः 3-3, 4-4 मुलं त्याच्यावर बसलेली, हातामध्ये काठ्या लाठ्या होत्या आणि त्यांच्यावर अटॅक करायचा प्रयत्न करत होते. पुढे काय झालं माहीत नाही, तो व्हिडिओ तिथेच संपला. हा व्हिडिओ माझ्या डोक्यामध्ये होताच. आणि नेमका असाच प्रकारचा एक प्रसंग काल माझ्याही बाबतीमध्ये घडला आणि मला तो तुमच्याशी शेअर करायचा आहे. म्हणजे हे काही गावाच्या बाहेर गेल्यावरच होतं असं काही नाही आहे, गावामध्ये सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. याला कारण म्हणजे एक तुम्हाला सांगते, काल काय झालं. आता त्या रोडने आम्ही दिवसभरात कितीतरी वेळा जात असतो आम्ही त्या रोडनी, त्यामुळे काहीच तिथे भीतीदायक असं नाही आहे. पण काल संध्याकाळी जरा हवा ढगाळ होती, पावसाळी हवा होती, त्यामुळे वाहतूक कमी होती. झिरझिर झिरझिर जरासा पाऊस होता, पण असा भिजण्यासारखा नव्हता. रस्ते ओले झालेले होते. रस्ते ओले झाले की ते काळे होतात आणि असं हे सगळं वातावरण होतं. आणि सिग्नलपर्यंत रस्त्याला लाईट होते आणि सिग्नलपासून एक दुसरा रोड जात होता, तोही मेन रोडच आहे त्या आमच्या गावातला. फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी ट्रक उभे असतात. इंडस्ट्रियल इस्टेट आहे ती, तर ट्रक वगैरे उभे असतात. पण ठीक आहे, ते सेफ आहे. आम्ही नेहमीच तिथून जात असतो सगळे, त्यामुळे आम्हाला कधीच तिथे एवढं अनसेफ वाटलं नाही, कधीच अनसेफ वाटलं नाही. उलट ते ट्रकवाल्यांची जी वर्दळ असते त्यामुळे सुद्धा अशी जाग असते. तर थोडासा पावसाळी हवा, झिरमीर झिरमीर, त्यामुळे ट्रकवालेसुद्धा कोणी बाहेर नव्हते, रस्त्याला कुणीसुद्धा नव्हतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्या रस्त्याला लाईट नव्हती, पण माझ्या गाडीला, माझ्या टू व्हीलरला लाईट होती. आणि त्यामुळे मी निघाले होते आणि ज्या ठिकाणी एक झाड होतं त्या ठिकाणी बरोबर मला एका गाडीनं अडवलं, एका टू व्हीलरवाल्याने अडवलं, मोटरसायकलवाल्याने. त्यानं खाकी ड्रेस घातला होता आणि तो म्हणला मी पोलीस आहे आणि तुम्ही हात दाखवलेला नाही आहे आणि तुमच्याकडे लायसन्स आहे का, असं त्यानं मला विचारलं. तर मी म्हटलं माझ्याकडे लायसन्स आहे. आणि हात कुठे दाखवायचा म्हटलं, अंधार आहे. नाही तुमच्यामुळे एक माणूस पडला आहे मला म्हणला. मी म्हटलं मी व्यवस्थित माझ्या पद्धतीने डाव्या हाताने चाललेली आहे. म्हटलं माझ्या उलट्या साईडनी कोण मला जर का ओव्हरटेक करत असेल तर मला माहीत नाही आणि मला माहीतच नाही आहे कोण पडलेलं, मी निवांत चाललेली आहे. म्हटलं तुम्ही मला काय सांगायला लागलाय.
नाही नाही, मला तुमचा फोन नंबर द्या. आणि त्यानं फोन काढला कुणाला तरी करायला. मी म्हटलं, हे बघा दादा, तुम्हाला हे काही जे झालेलं आहे, तो माणूस कोण पडला असेल तर मला काय माहीत नाही, पण हात दाखवला नाही असं तुम्ही म्हणताय, पण अंधारात कसा हात दाखवणार म्हटलं तुम्ही. आणि म्हटलं इथं रस्त्याला लाईट नाही आहे, तर मी आत्ता जाते, मला खूप काम आहे म्हटलं महत्त्वाचं. आणि मी त्या माणसाला एवढंही म्हटलं की तुम्हाला यायचं असेल तर तिथं या, म्हणजे जिथं मला जायचं होतं तिथं या म्हटलं तुम्ही, मला महत्त्वाचं काम आहे, आरतीला मला जायचं आहे. असं म्हणून मी गाडी माझी बंद केलीच नाही, टू व्हीलर तशीच फास्ट गेले. तो माणूस मात्र स्वतःच्या मोटरसायकलवरनं उतरला होता, जो खाकी कपडे घातलेला होता. रात्रीच्या ह्याच्यात मला कळलं नाही तो कोण होता तो. आणि तो सांगत होता की मी पोलीस आहे म्हणून. आणि मग मी त्याला म्हटलं, मी फास्ट माझी गाडी पुढे सोडली, त्याला गाडीवर बसून माझ्या मागं येण्या इतका तेवढ्या ह्याच्यात मी पुढे निघून गेले होते. खरं त्याची मोटरसायकल होती, माझी ती फार अँटिक पीसवाली टू व्हीलर होती. तरीसुद्धा मी गेले आणि पुढे मला वळायचं होतं लेफ्ट साईडला, आणि मी लेफ्ट साईडला वळले. तिथून त्याच्या लक्षात आलं, एका मांडवामध्ये मी गेले ह्याच्या देवीच्या, आणि त्या ठिकाणी आरती होती. तर मी त्या ठिकाणी गेल्यावरती सांगितलं की असा असा तो माणूस आहे आणि तो तिथं अडवतोय, म्हटलं बायकांना अडवतोय, एवढंच मी सांगितलं. मग आम्ही आरती केली. नंतर त्या ठिकाणी आम्ही परत आलो, दोघी तिघी जणी बघितलं, त्या ठिकाणी तो माणूस काही नव्हता. पण एवढं मात्र निश्चित की आत्ता बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामुळे काय झालेलं आहे की फांद्या वगैरे पडतात, रस्त्याचे लाईट नाही आहेत, रस्ते अंधारे आहेत, आणि आपले रोजचे रस्ते असतात त्यामुळे आपण तिथं जातोच, आपल्याला त्याच्यात काही भीती वाटत नाही. पण पावसाळी हवा, अंधार यामुळे लोकांच्या घराचे सुद्धा दरवाजे बंद असतात. आणि अशा लोकांचं फावतं जे काल झालं माझ्या बाबतीमध्ये. केवळ मी त्यावेळेला प्रसंगावधान दाखवलं, मी माझी गाडी बंदच केली नाही. आणि ॲक्च्युली मी जरी तिथं हेल्प म्हणून ओरडले असते, वाचवा म्हटलं असतं, चोर चोर म्हटलं असतं, तरीसुद्धा तिथे तेवढ्या अंधाऱ्या ह्याच्यात आणि तशा वातावरणामध्ये कुणीसुद्धा बाहेर आलं नसतं. कारण एकतर कसं, प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये असल्या वातावरणामध्ये, त्यामुळे कुणीसुद्धा बाहेर आलं नसतं. आणि अशाच ठिकाणी त्या माणसाने काल मला अडवलं होतं. मला ह्यातनं एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपले रोजचे रस्ते असतात म्हणून आपण थोड्या बिंदा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय झालं तुम्हाला एक सांगते, मी ही अशी खोटी ज्वेलरी घालते, त्यानं बघितलं हे काहीतरी खोटंच घातलेलं आहे, हातातही खोटं होतं, कानातही खोटं होतं. आणि तो कुणाला तरी फोन करून बोलवत होता, त्याच्या आत मी तिथनं सुटले आणि हे सगळं खोटं घातलं होतं. त्यामुळे मला भीती नव्हती. पण एक आपल्याकडे भीती आजकाल असतो की आपल्याकडे फोन असतो, चांगले चांगले फोन असतात, तर ती आपल्याला भीती आहेच. लोक ॲटलिस्ट फोन मागायचा प्रयत्न करतात. आणि त्यानं बघितली ही जी टू व्हीलर आहे ती खूप अँटिक पीस आहे, त्यामुळे त्या टू व्हीलरलाही काही करण्याचा प्रश्न नव्हता. पण हा प्रसंग माझ्या बाबतीमध्ये घडला. रस्त्याला लाईट नसतील तर त्या ठिकाणाहून जाण्याऐवजी आज माझ्या लक्षात आलं, आजही मी त्या आरतीला जाणार आहे, पण मी खूप लांब असा वळसा घालून जाणार आहे, असा अगदी लांब वळसा घालून जाणार आहे. कारण की ज्या ठिकाणी लाईट नाही आहेत त्या ठिकाणाहून जाण्यात काहीच पॉईंट नाही. खरं तर ती इंडस्ट्रियल इस्टेट आहे, त्या ठिकाणी भरपूर लाईट असते, खरं वर्दळ असते, पण काल ते काहीही नव्हतं. आणि तीच संधी. आणि त्या माणसाने कपडेही असे घातले होते की समोरच्या माणसाला भीती वाटावी एकदम, की खरंच काही झालं आहे का आपल्याकडनं असं वाटावं. असं तो माणूसही त्या पद्धतीने समोर आला. तर मला एकच सांगायचं की या ठिकाणी माझी विनंती आहे, नगरपालिकेला सुद्धा माझी विनंती आहे की सगळीकडचे लाईट लावा, पहिल्यांदा स्ट्रीट लाईट लावा. स्ट्रीट लाईट नसले तर हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. स्त्रियांना सुरक्षितता कशी मिळणार? स्ट्रीट लाईट असेल तर थोडासा आधार असतो आणि लोकांना सुद्धा भीती असते. तर स्ट्रीट लाईट्स, नगरपालिकेला माझं आव्हान आहे की तुम्ही हे सगळे रस्त्याचे लाईट आहेत ना ते सगळे चालू करा. रस्त्याला लाईट नसतील तर हे असे प्रसंग हे अंधारात घडणारच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं झालेलं आहे की आपल्या हा रस्ता रोजचा आहे समजून आपण तिथून जायचा प्रयत्न करतो आणि जातो आपण धाडसानी, तेही चुकीचंच आहे. रस्त्याला लाईट नसतील तर लांबून या, कुणाला तरी सोडायला सांगा, कुणाला तरी सोबत घेऊन जावा. पण एकट्या दुकट्या बायकांनी जाण्यासारखे आजचे दिवस राहिलेले नाहीत.
अहो किती अंतर होतं माझं तुम्हाला सांगते. एक 500 पावलं, 500 कुठलं 200 पावलं सुद्धा माझं अंतर नव्हतं. पण तेवढ्या वेळात त्यानं तो कारभार केला त्या माणसानं. पण लकीली मी त्यातून बाहेर पडले. मला तुम्हाला सांगायचं आहे, आपण 2 व्हीलरवर हिंडतो आणि त्यामुळे ज्वेलरी तर तुम्ही खरी घालूच नका. अजिबात सोन्याचे दागिने आता सणासुदीला वापरू नका. काय वापरायचे ते घरात वापरा आणि आतमध्ये ठेवून द्या. अजिबात वापरू. अहो तुमचं खाणं ठेवलेलं आहे तर अजिबात वापरू नका. पैसे वगैरे जास्त ठेवत जाऊ नका. जेव्हा तुम्हाला जायचं आहे आणि दिवसा काय तुमची खरेदी वगैरे करायची आहे ती दिवसा उजेडी करा. आणि रस्त्याला लाईट नसतील तर हमखास त्या ठिकाणी, कारण एक दिवस लाईट नसेल तर त्यांचं लक्ष असतं त्या लोकांचं. आणि एकटी दुकटी बाई जर का त्या ठिकाणाहून जाणार असेल, गेली तर नक्की ते डाव साधतात. काळजी घ्या, सणासुदीचे दिवस आहेत.